नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. काल आम्ही आलो महाबळेश्वर वरनं, झोपलो रात्री लेट आलो आम्ही 1 वाजता का काहीतरी आलो, 1:30 ला असं काहीतरी आलो आम्ही. झोपलो, सकाळी उठून कामं आवरली आणि हे बघा आता परत बॅग भरली, अनपॅक केली, कपडे धुतले, सुकवले आणि मग परत आता भरली. वेगळे कपडे टाकलेत पण थोडे सेम पण टाकलेत. तर काय असं काय केलं तू? असं काय केलं? मला वाटलं तू त्यांना सांगतो की काय कपडे धुतले आणि काय टाकलेत. काय धुतले? गबस शाने गबस. इफ यू नो यू नो. हा तर गाईज, आता आम्ही कुठे चाललोय हे पण आम्ही तुम्हाला सांगणार नाही. हे पण तुम्हाला गेस करू दे ना. असं काय आम्ही महाराष्ट्रातल्या एका ज्योतिर्लिंगला चाललो. येस. त्र्यंबकेश्वर नाहीये, भीमाशंकर पण नाहीये. अरे मग काय राहिलं? नाही, 2 आहेत अजून, तर तुम्ही गेस करा. ऐकू. तर मग आम्ही ज्योतिर्लिंगला चाललोय, आमचं ऍज युजल फेवरेट स्थान. तर तुम्हाला आता मी अंदाजा दिलाच आहे, आम्ही चाललोय ज्योतिर्लिंगला आणि असंच फिरायला वगैरे. पण या टाइमला ग्रुप वेगळा आहे. Yes. माझे ऑफिस कलीग्स आणि त्यांचे +1. येस, त्यांचे +1. म्हणजे सगळा ग्रुप असा एक ट्रिपला एक ग्रुप, दुसऱ्या ट्रिपला दुसरा ग्रुप, तिसऱ्या ट्रिपला तिसरा ग्रुप, असं तुम्हाला आज या डिसेंबर मध्ये भरपूर काय काय बघायला भेटेल. आणि आमचे अननोइंग म्हणजे मध्ये ना कोइन्सिडेंटली 3 ट्रिप झाले, 3 वेगवेगळ्या फ्रेंड्सच्या ग्रुप सोबत. तिसरा येणार आहे, 4 टोटल ट्रिप झालेत. एक फॅमिली सोबत पण झाले, एक फॅमिली ट्रिप झाली, दुसरी एक ट्रिप झाली जी तुम्ही बघितली महाबळेश्वरची, तिसरी आता जिथे आम्ही चाललोय तिकडची ट्रिप सांगणार ना, मी सांगणार होतो आता. हो. आणि चौथी ट्रिप ती पण आहे, ती अजून वेगळ्या लोकांसोबत आहे. ते सगळं तुम्हाला बघायला आवडणार आहे. तर काय होते, काय येडाबिडा झालायस का? तर अशा प्रकारे आता आम्ही सगळी पॅकिंग करू. आम्ही ॲक्च्युली आमच्या एका फ्रेंडसाठी थांबलोय. आम्ही उद्या लवकर उठणार आहे, तर ते लोक आमच्या घरी येणार आहेत आणि मग इकडनं आम्ही निघणार आहोत सकाळी पहाटे. तर भेटूया लवकरच उद्या सकाळी. सेकंड डे मॉर्निंग. आणि आम्ही जे बोलत होतो की घरी आमच्या फ्रेंड्स येणार आहे, ते आता मंदिरात गेलेत. हा म्हणजे आम्ही ही जेपी हमेशा सकाळी मंदिरात जाते शिव भगवानच्या. तर आम्ही शंकराच्या मंदिरात आलो. खूप सुंदर मंदिर आहे इकडे, माझेवाड्याच्या जवळच आहे. आणि अशी आमची सुरुवात झाली आहे ट्रिपला. नवजोत आणि जेपी. हमने अभी बताया नहीं है कहाँ पे जा रहे हैं, लेकिन हमने ये बताया कि हम लोग भीमाशंकर नहीं जा रहे हैं. हम लोग हाँ, उसने महाराष्ट्र का 4-5 ज्योतिर्लिंग 4 ना में से 2 का नाम बोलता है कि उधर नहीं जा रहे, तो 2 ही है उनको गैस करना चाहिए. वो करेंगे गैस, पब्लिक गैस करते हैं कि नहीं. टाइम के साथ गैस करो. ओ ये हमेशा इसके साथ ही क्यों होता. किधर गया? थैंक यू. माझी वड़ा पे हम लोग आए वड़ा खाने को. भैया ने ये दिया है, तुम सब वड़ा का वड़ा छोड़ के इधर है. खा के देखते अभी कैसा आहे. आणि ह्या मुलीने केलंय त्याच्यासोबत. बिचारा चांगले फ्रेश कपडे घालून आलाय. एक नंबर आहे भाई हा मेदूवडावाला. हे बघा, यांना बघून ठेवा. मॅकडॉनल्डच्या रस्त्यावर इथे मॅकडॉनल्ड आहे. एक नंबर टेस्ट आणि सॅट या माणसाने अप्रूव्ह केलं. या माणसाने नाशिक रोडला जायचं असेल तर आम्ही मॅकडॉनल्ड जातो, पण हे खूप चांगलं आहे. हा, हे मस्त. मॅकडॉनल्डला जाऊच नका, इथेच या. हा. आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आहोत. फर्स्ट टाइम मी इथे गाडी चालवतोय. मला आवडला हा रस्ता, फक्त पुण्याच्या एक्सप्रेसवे सारखा असा एकदम सपाट नाहीये. थोडा असा अशी होते थोडीशी गाडीमध्ये मध्ये तसं वाटतं की हवेत आता आम्ही जरा थांबलो साईडला, कारण मला जरा कंटाळा आला गाडी चालवून. आणि दुसरी खूप मागे आहे, तर मग तोपर्यंत आम्ही बोललो की हो सॉल्टेड आपण नंतर खाऊ ना, ते मस्त आलंय. हा, तर बघूया. आता मागे झोपले म्हणून आम्ही जास्त जोरात बोलत नाही तर आम्ही किंचाळून बोलत असतो. 200 किलोमीटर्स बाकी आहेत. बघू. अरे आता त्यांना कळालं असेल आपण कुठे चाललोय. समृद्धी महामार्गावर बाजूच्या गाड्या जातात ना, बाजूची गाडी जाते म्हणून ही गाडी का हलते? असतं असंच. केवढी हलते तुम्हाला कळतंय? मी हलतोय, केवढे हलतोय. अरे ते गाड्या जातात ना, त्या प्रेशरनी. म्हणजे ब्रिज हलतोय? हा, आणि ब्रिज नाही हलत आहे, ब्रिज थोडासा हलतोय पण गाडी जास्त हलते. एअर अशी हवा जाते ना. आम्ही बडबड करत असताना कॅमेरा बंद आला. तर मी सांगत होतो आम्ही जवळजवळ 150 किलोमीटर आलो
आणि 150 किलोमीटर नंतर पहिला हा ब्रेक आहे. इकडे पेट्रोल पंप आहे आणि इकडे एक छोटंसं असं खाण्याचा चहा वगैरेचा आहे का कुठे गेला हा तो बघा तिकडे. तर आता चहा वगैरे पिलाय. बाकीचे लोक येत आहेत ते जवळच आहेत जास्त लांब नाहीत. मग ते आले की ते पण चहा पितील आणि मग आम्ही इथून कल्टी मारू पुढे. इकडे आम्हाला 2-3 सबस्क्रायबर भेटले त्यांना आम्ही सांगितलं पण जर आपण जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर तुम्ही खाली कमेंट नका करू. दुसऱ्यांनी करू द्या त्यांना गेस करू द्या. आता आम्ही जिकडे आलो तिकडे आल्या बघा काय भेटलं आम्हाला. यांनी दिलं ते सबस्क्रायबर आहेत. थँक्यू. क्रस्टम बेकरी प्लीज डू फॉलो. येस क्रस्टम क्रस्टम क्रस्टम. बापरे काय अर्थ आहे पण याचा. लॅटिनचा शब्द आहे. लॅटिन मध्ये पेस्ट्री किंवा बेक्ड गुड्सला क्रस्टम असं म्हणतात. ओ नाईस. फिश बॉम्ब. थँक्यू. आम्हाला यांनी 2 दिले. ते सगळे देत होते पण आम्ही 2च घेतले. बघू आता खाऊन बघूया कसे लागतात. पाहिजे ते नाही दिले त्यांनी जे बाहेर आले त्यांना. शाण्या आता बोलतो पूर्ण डबा घ्यायला पाहिजे होता. भाई खूपच मस्त होता. खूपच आम्हाला ना tasty आहे. आमचं कसं झालं माहितीये लास्ट टाइम आम्ही आलेलो जेव्हा आम्हाला कुठे आपण थांबलेलो पुण्याला थांबलेलो तेव्हा पण एका सबस्क्रायबरने आम्हाला डब्बा दिला कुकीवाला. तो तर मी खातच बसलोय. मला तो कंट्रोल करायचा मला की मी एकदा हात टाकला की मी 4 खातो. पण आणि हे आता- वाला म्हणजे असं हे त्यांनी बनवलेलं घरगुती स्वतः. बनवलेला तो कसा रेडीमेड वाला डब्बा पण होता. तो हे पण जास्त अमेझिंग. tasty हा हे होतं. टेस्टी आहे हे. Tasty. आणि आता शाणा बोलतो पूर्ण डबा मी घ्यायला बोललो पाहिजे शाणे होता. मी बोललो. इसने बोला ना. दोनों ने बोला. इसने भी बोला. आता बघितलं हे सगळे बघितलं सगळेच आहेत. एवढी टेस्टी होती छान हो. होती. इंस्टाग्राम पेज काय होतं. क्रस्टम. क्रस्टम. तुमच्या समोर बोलली नाही ही बोलली ना. नाही घेऊन टाका सगळं खावं. हे शीन आहे तरी प्रेमाने दिली त्यांनी आधीच प्रेमाने दिलेली. बघा, अच्छा गावात इसने मांगी और हा बेकार लड़की है. आता फॅमिली वाल्यांनी दिली. ये अंदर बैठी होती है और एक मांग के देखो ना मिलता है कि दिखा क्या मस्त वाइट वाला मांग रहे हैं वाइट. 4 फ्लेवर देते. 4 फ्लेवर आहे मध्ये. डबल चॉकलेट आहे. क्लासिक चॉकलेटची पेक लेमन ब्लूबेरी आहे. डबल ये लेमन ब्लूबेरी आहे ना. ये वाला लेमन. डबल चॉकलेट क्लासिक आहे का लेमन एकदम? ब्लूबेरी. हे डबल चॉकलेट. क्लासिक काय बोलते आम्ही ते हॉटेलच्या बाहेर आलो आणि आमची बुकिंगच कॅन्सल झाली आहे. बघूया आता रूम शोधतो आणि इथे कुठलेच रूम अवेलेबल नाहीत कारण की 25 डिसेंबर आहे. एक मिनिट यांच्या समोर खा तर एकदा. मला वाटलेलं. फॉलो मी गाइस फॉलो मी. बिचारीने नाही पण ऍक्च्युली हिने एकटीने सगळं शोधून काढून आणि केलेलं. फोटोमध्ये वेगळं फोटोमध्ये चांगलं दिसत होतं आणि आम्ही तिथे गेल्यानंतर ते रूम तेवढा चांगला नव्हता आणि ओयो वालं होतं ते. भाई हा काय आयटम आहे का माहित नाही. कुबानी सफाई तो कर थोड़ा. हा नाही रो अपना व्लॉग एकदम बाय करता ना. आणि हे size होतं. आणि इकडे जो ओरडतोय पोरगा तो माहित नाही तो. टेस्ट लवकर चल खाऊन दाखव. लवकर खाऊन दाखव मला पण खायचंय. मस्त ना हे खाऊन दाखव. ये बताओ. दगदग काय करते. दगदग मस्त आहे. आता तर तुम्हाला टेस्ट दाखवले. हा हॉटेलचं नाव ग्रेट सागर. हा हॉटेल ग्रेट सागर मस्त आहे भाई. जेवण वगैरे एक नंबर आहे. आणि एक गोष्ट आता तुम्हाला आम्हाला सांगायची या माणसाबद्दल. ते तुम्हाला थोड्या वेळात याची गोष्ट जी तुम्हाला जर आठवत असेल फ्लॅशबॅक गुण करून हिमाचलचा एक दिवस होता तो आणि आता हा दुसरा दिवस त्याचा तुम्हाला दाखवतो आज. हे बघा आय लव्ह ग्रेट सागर. एक नंबर भाई एक नंबर. आणि इकडे ना एक सुरेश नावाचा माणूस आहे तो पण जाम भारी आहे. खूप स्वीट मुलगा आहे. मला खूप आवडला. खूप छान मदत केली तुम्ही. बघूया आता सध्या तर हा रूम शोधणार आहे कारण रूमचा झोल झालाय. त्याच्यानंतर आम्ही 3-4 जवळजवळ रूम बघितले आणि आम्हाला कुठलाच नाही भेटलाय अजून तरी नाही मिळालाय. बघू आता अजून 2-3 शोधायचे. ज्यांच्याकडनं आम्ही बुक केलेला ना त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला नाही आवडला हा एवढा चांगला नाही आहे तर ते बोलले की आम्ही तुम्हाला अजून 2-3 ऑप्शन देतो त्याच्यात तुम्हाला करायचं तर करू शकता नाही तर रिफंड नाही भेटणार. हो बघूया आता जर भेटला नाही भेटला हा तुम्हाला जर्नी दाखवू. मग आमचा 24 hours इन कार चॅलेंज होईल. अरे हा भाई. आणि एक आहे इकडे माझ्या ओळखीचे संभाजीनगरमध्ये आपले एक ओळखीचे आहेत फुल फॅमिली.
आता परत त्यांच्याशीच बोलणं चालू आहे ओयोवाल्यांशी. कमीत कमी 10 वेळा मी यांना फोन लावलाय, 10 वेळा आम्ही फोन लावतोय, त्यांना सांगतोय की बाबा तुमचे रूम बोगस आहेत. आणि ऍक्च्युली रूम खूप अनहायजेनिक होते. आमच्यासोबत आमचे सबस्क्रायबर पण तिकडे आम्हाला भेटलेले, त्यांनी आम्हाला जे कुकी दिले त्यांनी कॅन्सल केलं, त्यांना पण पैसे नाही परत मिळाले. लकीली त्यांना पण नाही मिळाले. पण लकीली काय झालं की बाजूला दुसरीकडे हॉटेल होतं त्यांना एकच रूम हवा होता, ते अवेलेबल मिळाला. आम्हाला 3 रूम हवे, आम्हाला नाही मिळत आहे, तर तो लफडा झाला. एकदा बघू. 5 वाजत आले आणि हे लोक एवढे हे आहेत, ह्यांना फोन केला की हे मैं आपका कॉल इधर ट्रान्सफर करावं करतात आणि मग कट करतात. मग परत एकदा फोन लावा, 1 दबाय 2 दबाय 3 दबाय, त्याला परत समजावून सांगा, परत तो ट्रान्सफर करणार, परत कट करणार. हे 3-4 वेळा करून झाले. आमचं इरिटेट झालं. आम्ही सगळं प्लॅन करून आलेलो की आज आम्ही 1-2 वाजेपर्यंत चेक इन करून आंघोळ वगैरे करून फिरायला निघणार. 5:30 होत आलेत, 5 झालेत, 4:45 झालेत. म्हणजे एवढा इरिटेट झालं ना आम्ही या गोष्टीमुळे इकडे. आणि अवेलेबल नाहीयेत रूम्स, कारण की ऑफकोर्स हे लॉंग वीकेंड आहे. तर अरे पण ओयोवाल्यांना जरा refund तरी, देतात आणि ना. मेन म्हणजे काय नाही आवडलं माहितीये, वेबसाईट वरती एकदम फोटोज बापरे. असे की असं वाटेल 5 स्टार हॉटेल आहे. आणि इकडे तुम्ही येऊन जाल ना, बघतोय काया की पलट. बापरे. बघू आता, त्यांनी परत होल्डवर ठेवायला सांगितलं. बघू आता यावेळेस तरी करतायत का, कारण तिकडे तर नाही जाऊन राहू कारण शकत. की असंच होल्डवर ठेवून आम्हाला एका पॉइंटने कट करतायत कॉल. हो बघू, तुम्हाला सांगत राहू मी काय होतंय, तेवढा टाइमपास करतोय आम्ही. परत भेटू, बाय. गाईज अपडेट गाईज. एका गाड्या 50 मिनिटं झाले आमच्याशी बोलतोय, कुठलाच हॉटेल नाही मिळते. आणि ओयोचे इकडे सगळे लॉजिस टाईप हॉटेल आहेत. म्हणजे बाथरूम बघितला ना तू, बाथरूम बघितलं ना तर बापा. आणि आम्ही सगळे आता सध्या एका गाडीत बसलोय. हा बघा, ही बघा. तुम्ही फक्त विचार करा, आम्ही हयात वरती कॉल आम्ही ग्रँड आयटीसी मराठा. ग्रँड पहिले हे लोक आहेत ना, काय बोलते ते, चिंदगिरी करत होते, मी बोलत होती तेव्हा. आणि आता यांना 5 स्टार आता कुठेही चालेल, पण कुठेच रूम नाही भाई. रात्र आम्ही गाडीत काढतो. नाही 27 ला आहे, काय करायचं. सॉरी 29 ला आहे. मी सांगते, आपण स्टोरी टाकूया, सगळे एकेका सबस्क्रायबर कडे राहूया प्लीज. आम्ही करू का असं प्लीज. आम्ही एवढेच जण आहोत, आम्हाला हॉल मध्ये थोडीशी जागा आहे. तुमचं घर 1000 गुणा बेटर असेल कुठल्याही हॉटेल. पण आम्ही आणू. चादर या माणसाकडे आहे, चादर याच्याकडे आहे, उशी आम्ही चादर याच्याकडे आहे. या माणसाने हँगर, दांडा आज तो सायंटिस्ट अय्यर बाय आणलंय, 2 चादर, अजून काहीतरी फक्त पिलो कव्हर, बल्ब आणले, 0 बल्ब. रात्रीचं प्रोव्हिजन केलं, तरी सगळं करून ठेवलंय. टेन्शनची काम आहे, टेन्शन. सामान आलं, घरच नाही आलं. हा ना, बघू आता तुम्हाला अपडेट देत राहतो आम्ही काय होते. तो प्रिपेअर्ड होता वाटतं, बल्ब वगैरे. हा. ते आता झोपडी गाडीतच बाटली पण आणली माहिती. अच्छा, आणि बादली पण आणली आम्ही, कारण शपथ बाटली आंघोळ करायला. आम्हाला माहिती होतं हे होणार आहे, आंघोळ कुठे करणार. आम्ही शिमलाला पण गेलो ना. 10 लिटर पाणी पण. आधी सगळे बोलत होते, अरे वाव 500 रुपये पर डे मिळतंय, करू. वा 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 वा. आणि रूम बघितली, बाप. एक मिनिट 500 नव्हते, 900 980. 800 के 900. पण आता 980. जास्त भरायला रेडी आहे. पण कोण द्यायला रेडी नाहीये कोण ना. तेच. त्यांना पण बोला आम्हाला लॉबी मध्ये राहायला दिलं तरी चालेल. बघूया काय होते, तुम्हाला सांगतो परत येतो. आणि आम्ही गोव्याला पण नाही गेलो, मी क्रिसमसला. क्रिसमसला काय लोक इथे म्हणजे आम्हाला असं वाटलेलं की युजली कसं क्रिसमसला लोक गोवा जातात, इकडे तिकडे जातात, पण सगळे इथे ज्योतिर्लिंग मागायला आले. गुड गुड गुड. फक्त थोडासा प्रॉब्लेम होता आम्हाला हॉटेल सगळे भेटायला, आलेत म्हणून आम्हाला इथे गाडीत बसायला लागतंय. ती दुसरी नवीन गाडी घेतली, ती मागे लावली. इकडून दिसेल तुम्हाला, मागे लावली. आमची गाडी बोलते मला सोडून जाऊ नका. 1 तास 20 मिनिटं आणि आम्ही अजून कॉल वरती आहोत, अजून आम्ही चेक इन नाही केलंय. आणि हे 1 तास 20 मिनिटं हा कॉल चालू आहे. बाकीच्या कॉलचं हा, बाकी कॉल तर आम्ही केले जेव्हा त्यांनी आम्हाला रिप्लाय, म्हणजे कॉल कट करत होते आमचे. या कॉल मध्ये आम्ही त्यांना जरा बोललो की आम्ही कॉल रेकॉर्ड करतोय वगैरे, म्हणून हा कॉल त्यांनी चालू ठेवलाय. आता त्यांनी जो न्यू चेक इन दिलाय आम्हाला, तो बोलतो की आम्ही तुम्हाला दुसऱ्या हॉटेलमध्ये शिफ्ट करतो. तो 40 मिनिटं तो इथून. इकडनं 40 मिनिटं लांब आहे आणि त्याचे फोटोज नाहीये गुगल वरती, तर आता माहिती नाही की तो हॉटेल कसा असेल. आता तिथे जाऊन बघतोय. फायनली आम्ही आमच्या न्यू लोकेशन वरती आलोय. 2 तास. अरे असं कर ना. हे बघा 1 hour 59 minutes आम्ही याच्याशी बोललोय.
तेव्हा जाऊन या हॉटेलमध्ये, आणि त्याच्यामध्ये एवढ्या स्टेप्स चढायचे आहेत, लिफ्ट नाही आणि हॉटेलचे रूम इकडे वरती आहेत. आणि हे हॉटेल नाहीच, हे लॉजिंग आहे. तर मी तुम्हाला खूप आग्रहाने सांगतो, जर तुम्ही संभाजीनगरला येत आला, असाल तर ओयो बुक ओयो करू book नका. नाही करायचं ओयो बुक. भले तुम्हाला कितीही ते चांगलं दिसू दे फोटोमध्ये, काही होऊ दे. त्या 3 मुली आहेत, बाकी 2 मुलं दुसऱ्या गाडीत आहेत, मी एकटा इकडे. मला माहित नाही काय जागा आहे काय आहे, आणि मला इथे येऊन उभं राहायला लागतं एका लॉजच्या खाली. तर मग मला ते नाही आवडलं. मग तुम्ही शक्यतो आणि लॉज हॉटेल्स ओयो. खूप चांगले चांगले आहेत, पण प्रॉब्लेम हा आहे की ते मेक माय ट्रिप और अगोडावरती वगैरे अवेलेबल नाहीये. तर मग तुम्ही नका येऊ ओयोच्या हे थ्रू. तुम्ही वेगळं काहीतरी बुक करून या. वेगळं बुक करा. फायनली एक रूम मिळाला, तो पण ओके बट बेटर दॅन मॉर्निंग वाला. तो तर खूपच डिस्गस्टिंग होता तो. काय झालं माहितीये, ओयोवाले ना नवीन हॉटेलवाल्यांना पैसेच पाठवले नव्हते. मग हॉटेलवाला पण तेच करणार ना, तो रूम का दिला आम्हाला जर त्याला पैसेच नाही आले. मग परत अर्धा तास कॉल वरती राहून त्यांना ट्रान्सफर करायला लावले. मग त्यांनी 20,000 ट्रान्सफर केले, पण आम्हाला आमचे 9,000 नाही पाठवले. रिफंड करायला मागत नाहीत, त्यांना 20,000 रुपये पाठवले. पण जर तुम्हाला हे सगळं अवॉइड करायचं असेल तर तुम्ही प्लीज ओयो नका करू. दुसरं जर तुम्हाला संभाजीनगरला यायचं, इथे भरपूर हॉटेल्स डायरेक्ट येऊन तुम्हाला मिळून जाईल बुकिंग. पण बाय सुट्टी आणि लॉंग विकेंड असेल आता आम्ही डायरेक्टचा प्रयत्न केला, सगळीकडे फोन केला, कुठलाही आम्हाला 25 कुठलाही आमच्या डेटसाठी अवेलेबल असं ऑप्शन आहे की पे ऍट द प्रॉपर्टी, ते सिलेक्ट करा, प्रीपेड नका करू. काही लोक पे आधीच करतात म्हणून. डिस्काउंट मिला था. अच्छा ठीक आहे, पण टाइमपास झाला थोडा नंतर इरिटेशन झालं, पण थोडा सेकंड कुठला थोडा टाइमपास. सकाळी 6 वाजता निघालेले, संध्याकाळी 7 वाजता रूम भेटलाय. फुल पेमेंट करायच्या आधी 9च्यातला विचारले लगीन आहे. हा पण मी सांगितलं होतं याला की फुल पेमेंट काय काय लागेल त्यांना विचारतो. रूम फ्रेशनर आणि काय टॉवेल. हा आमचा माणूस तेच करतो. रूम फ्रेशनर, टॉवेल, पाणी, बिस्लरीच्या बाटल्या पण 5. पैसे नाही देणार बिस्लरीचे, ऑलरेडी आम्ही त्यांना 20,000 भेटले. घामाचा वास असतो. मग घ्यायला लागेल थोडा. आजचा दिवस असा गेला, उद्या काय करणार ते बघू. आता जरा हातपाय दुखतायत, शिवानी माझे हातपाय दाबून देईल, त्याच्यानंतर आपण करतो. आपण म्हणून देव आपली परीक्षा घेतली. घोर पाप? कुठलं पाप काय केलं माहिती म्हणून हे असं सगळं होतं. काय मग तू तुझ्याबद्दल बोल ना. आपण का मी कशाला पाप केलं? नाही केलंय. कुठंतरी एका माणसामुळे आम्हाला सगळ्यांना बघायला लागतं. मला रूम टूरला जास्त वेळ नाही लागणार, मी तुम्हाला दाखवते. इकडे रूम चालू होतोय आणि इथे एंड होतोय. दॅट्स इट. एवढंच फर्निचर आहे, नथिंग एल्स. पण आधीपेक्षा बेटर आहे. आधीच दाखवलं असतं ना, तुम्हीच बोलले असते ना. संडास बाथरूम, ओ माय गॉड. एवढा वेळ माझा मूड गेलेला, आता तुला कळत आहे ना का? मी विचार केलेला की मी इथे येऊन हेअर वॉश करेन, मस्त हॉटेलमध्ये ड्रायर घेईन. ड्रायर सोडा, इथे फॅन पण नाही चालत आहे. हा फॅन चालतच नाहीये बाई. ही इथे दाबायचा प्रयत्न करते. फॅन नाही चालत आहे, इथे गरम पाणी नाहीये. गरम पाणी मिळणार, गरम ते पाणी timing सोड, सारखं, गरम 7 पाणी. ते ह्याला. गरम पाणी दे सोडून. गरम पाणी आणल्यावर बाथरूम त्याचं आहे का आंघोळ करण्याचं? बाल्डीमध्ये ते पाणी, बाल्डी खूप खराब आहे, पण ते लोक बोलते, मला कळत नाही काय हे शेण सारवत होते बाल्डीमध्ये. बाल्डी काय खूप माहित खराब बाई, आहे. खूप डेंजर. म्हणजे आता ठीक आहे, आता But आपल्याला luckily त्या रूम पेक्षा खूप बेटर आहे. better आहे. बेडशीट क्लीन आहे, बेडशीट क्लीन, Spacious आहे. बेडशीट क्लीन आहे. आणि असं वास घाण येत नाहीये, खुबट वास येत नाहीये. नाही जो तिथे येत होता. आणि जरा असं व्हेंटिलेशन काय 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 ना, मी जादू करतोय. व्हेंटिलेशन तरी येत आहे. मला असं झालं की आता मी ह्यांच्या फॅनच्या भरोसे केस धुतले, आता मी सुकव कशी, बाहेर जायची हिंमत नाहीये कारण की थंडी. जेवायचीच इच्छा गेली आता. सकाळपासून आम्ही 7ला घर सोडलंय आणि आम्ही इथे आलो. किती वाजता आम्ही चेक इन करायला प्रॉपर 7:45ला पोहोचलो. 7:45 पासून ते 8:15 पर्यंत आम्ही फक्त ओयोवाल्यांशी बोलतोय, भांडतोय, बोलत पण नाही. आणि ऐका, हे ना ते वालं ओयो नाहीये, हे फॅमिली वालं ओयो आहे. आणि आमचं काय झालं, आम्ही जेव्हा रूम बुक करत होतो ना, त्या मेक माय ट्रिप वरती महाग दाखवत होतं आणि तिकडे अगोडा, मेक माय ट्रिप आणि असं सगळं होतं. सो आम्हाला ओयो मध्ये सर्वात स्वस्त दिसत होतं. सो आम्ही ओयो मधून बुकिंग केली. सो हे हॉटेल्स आम्ही मेक माय ट्रिप वरनं जरी बुक केलं असतं तरी हे झालं असतं. पण काही असू दे, ओयोवाल्यांनी दगा दिला. ऍटलीस्ट तुम्ही दाखवा कसं हॉटेल आहे. तुम्ही फोटो हे बघा, जबाबदारी, फोटो 5 स्टारचा आणि आहे 1 स्टार पण नाही. म्हणजे हे जबाबदारी. तरी आहे. आणि याच्यावर काय टाकले, हे 3 स्टार हॉटेल आहे. हे 3 स्टार हॉटेल आहे. किती सुंदर सुंदर हॉटेल्स होते बाबा. पण एवढंच की ते कुठे ऑनलाईन लिस्ट नाही नाहीये.
जाऊ दे. नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही संभाजीनगर येऊ आम्ही डिरेक्टली येऊ आणि इकडे येऊन बुकिंग करू Yes. किंवा मग हॉटेल्सला कॉल करून बुकिंग करू पण आम्ही Yes. ऑनलाईन थ्रू नाही करणार. हे पण sure. नशीब आम्हाला लोक चांगली मिळाली या हॉटेलमध्ये जे पण लोक आहेत किंवा त्या हॉटेलमध्ये बोलायला खूप चांगली चांगली आहेत. फक्त ओयोवाल्यांनी डोकं खाल्ले बाकी हे आम्हाला चांगलं सजेस्ट करत होते की तुम्ही त्यांना रिफंड मागा हे करा. ह्यांनी आम्हाला चांगलं सांगितलं या हॉटेलचे ओनर की तुम्ही इकडे काय खायचं आहे. हा त्यांनी आम्हाला सकाळी कुठे नाश्ता करायचा काय लोकं खूप करायचं चांगली मिळालेत पण या ओयोवाल्यांनी असं दगा फटका केला भाई. आम्ही आता इकडे आलोय. छान काहीतरी सापडलंय. गावरान जेवण. बैंगन भरता 69 हे बघा. Oh my God. आम्ही भरपूर शोधला या रस्त्यावर इकडे वगैरे भरपूर हे सगळे बारवाले आहेत पण मग आम्ही शेवटी हे वाले बोललो. बारवाले मी बारवाला नाही. अरे नाही बारवाले रेस्टॉरंट बारवाले हा बारवाला नाही. धूम्रपान सक्त मनाई आहे. धूम्र ओ माय गॉड हे बघ हेच फॅमिली जेव्हा येते तेव्हा हेच खूप इम्पॉर्टंट असतं बघणं. चला मस्त मी हे खाणार आहे बाजूलाच आहे. मोरिंगा. चलो मजा आहे आणि ते काळ्या वाटाण्याचं लोकं बघतात. सॉरी हो एवढी लोक आहे तिथे. माय गॉड मोरिंगा मागवलंय मोरिंगा. काळ्या मसाल्याचे शेवगाच्या शेंगा शेवगा. हे आहे झुणका. झुणका इकडे आहे वांग्याचे हे दाल खिचडी आहे. वांग खेकडा जास्त वाटतंय. दाल खिचडी हा हे खेकडा वाटतंय आणि हे दाल खिचडी. एक नंबर चव आहे एक नंबर. और तीखा तीखा एकदम झणझणीत. मजा आली. हे दाल खिचडी एक नंबर आहे आणि मग झुणका आता टेस्ट करतो. हाँ मैं भी ये टेस्ट हमारा मोरिंगा भी अच्छी. झुणका का पहले उसका देख झुणका का कैसा है. द बेस्ट. बस तुम्हाला अजून पाहिजे. झोल नंबर 2 बोल रहा हूँ मैं. झोल नंबर 2 भी हो गया है. हाँ हम लोग गाड़ी में इधर रुके अंकल हमारा ऑर्डर देने को आए. हम लोग का घर उधर है ऑर्डर उधर था और खाना इनको था. वाओ थैंक यू सर थैंक यू सो मच. ब्लॉग्स देखो हमारा वाइफ विद ऐशी नाम का ब्लॉग्स है एक बार देख लेना. धन्यवाद गुड नाइट आराम से जाना. चलो आता एक एक करून असेच थोडे थोडे अजून झोल आम्हाला परवडणार नाहीत गाईज. आता इथून डायरेक्ट घरी जाणार घरी जाऊन आणि झोपूया. चादरीचा पण झोल आहे. चादर ओढणार बोलणार होतो. गुडघ्यापर्यंत येते. अरे बापरे माहितीच नाही. छोटीशी मला वाटतं अशी छोटी. मस्त काम झाले गाईज. तर आता हॉटेलवर जाऊ रूम वर. ब्लँकेटच आणायला पाहिजे होतं. यार नेक्स्ट टाइम साप असते ना आमच्या गाडीत आम्ही घरातल्या सगळ्या वस्तू घेऊन येणार. येस येस घेऊन आलेच पाहिजे तुम्ही. सगळं दिसतंय ना हा भाई नाही तर झोल मध्ये पण हम एक काम करेंगे, हम मिनी वैनी वैसी बनाएंगे जिसमें सब सामान हो. नहीं वैसे Perfect बोल लेते रहे ना हो. अपने घर के लिए एक लड़कियों के लिए हाँ. उसमें एक आचारी भी रखते हैं क्योंकि रात को इसको टेम्प्ट होएगा आचारी, हाँ. Chinese खाने को. बिचारी अपन जेवलो तो जेवली नव्हती. वो खाना उसको उधर नहीं मिल रहा था बराबर तो हम लोग ने ऑर्डर किया उसमें झोल हुआ है. गाइस थोड़ा ज्यादा सब्सक्राइब करो इसके चैनल को और ज्यादा से ज्यादा व्यूज दो ताकि ये लोग हमारे लिए वेंटी वेंटी. ओ माय गॉड मस्त. चला मित्रांनो जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करायला विसरू नका. शेअर पण करा. दाखवा लोकांना की किती लफडी होतात. जर तुम्ही प्री प्लॅन करून कोणत्या तरी दुसऱ्याच्या भरोश्यावर कुठे गेले तर किती लफडी होतात. तर हे बघून तुम्ही आणि ऍडव्हान्स पेमेंट केलं आणि ऍडव्हान्स पेमेंट केलं तर थोड्याच्या डिस्काउंटच्या नादात ऍडव्हान्स पेमेंट केलं तर किती लफडी होतात. आणि झोमॅटो वरती चुकीचा ऍड्रेस टाकला. तर मित्रांनो जर ही व्हिडिओ आवडली असेल प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट. बाय.